बाप्पा मोरया. हो, आज फायनली माझ्या व्लॉगचा श्री गणेशा झाला आहे. आज मी व्लॉग बनवते आणि तो फायनली बनला आहे, तो मी टाकते. आणि चला म्हटलं पूजेने सुरुवात करूया, कारण सकाळची सुरुवात मी पूजेने करते मोस्टली. कारण सध्या तरी बाळामुळे असं होत नाही की रोजच सकाळी सकाळी पूजा झाली पाहिजे, पण आज मी करायला घेतली आणि दिवा लावला. आणि दिवा लावताच अरे बापरे काय झालं असं वाटलं, कारण दिव्याची ज्योत एकदमच छोटी झाली. आणि बघते तर काय आहे असं आहे, मनाला शांतता वाटली आणि मला लगेच पूजा करायला घेतली. पूजा केली. पूजेच्या आधीचं प्रिपरेशन म्हणजे मी चंदन उगाळून घेते असं आणि सहानेवरती, आणि त्याच्यानंतर झाडाची फुले वगैरे तोडते. ते पण माझ्याच बाल्कनीतले झाडांची फुले असतात. आणि ती करून झाल्यानंतर पूजा वगैरे केली, देवाला नमस्कार केला. म्हटलं बाबा मी सुरुवात करते व्लॉगची तुझ्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तर देवाला फुले पण वाहून घेतली, जी की जास्वंदीची फुले गणपती बाप्पाला खूप आवडतात. मग गणपती बाप्पाला जास्वंदीची फुले, बाकी सगळ्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी असे मी वाहिले. आणि पूजा पूर्ण झाली, अगरबत्ती ओवाळली, धूप ओवाळला. नंतर सगळं झालं की मग आपण आरती तर करतोच, पण आरतीच्या पहिले नैवेद्य दाखवला आणि तोही काजूचा. म्हणजे असं माझं स्पेशली नाही की नैवेद्य म्हणजे पंचपक्वान्नच असतील. अस्तु श्रीमंगलानि भवन्तु, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी शोभे माळ कंठी जळके मुक्ता फळाची. जय देव जय देव, जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. अशा प्रकारे आरती पूजा सगळं काही झालं आणि माझ्या नवीन जर्नीची सुरुवात पण झाली, जे की मी व्लॉगिंग स्टार्ट करणार होते आजपासून. देवाच्या आशीर्वादाने मी ती स्टार्ट पण केली आहे. आणि चला मग बघूया माझं किचन. आणि तुम्ही आत्ता बघताय ते हॅपीनेस इज होममेड हे माझं स्टिकर आहे, जे मला खूप आवडतं आणि खरंच त्याचा मिनिंग पण छान आहे. असं माझं किचन आहे. आणि मी आता पटकन कॉफी करायला घेते. काव्या खेळायला गेली आहे तिच्या बाबांसोबत. ती यायच्या आत कॉफी झाली तर खूपच छान, पण ती आली तरी पण मी कॉफी बनवणारच आहे, कारण आज खरंच खूप गरज आहे कॉफीची. कॉफी बनवायला घेतली. मस्तपैकी दुधाची कॉफी मी पित असते साखर घालून, असं काही नाही की शुगर फ्री वगैरे. मला गोड कॉफी लागते आणि कॉफी म्हणजे अगदी खूप कमी लागते. तुम्हाला वाटत असेल की मग कॉफीच्या नावाखाली कॉफीच कशाला पिते असं मला खूप जण म्हणतात, पण मग मला तशीच कॉफी आवडते. मग दूध ओतलं आणि नंतर काय मग लक्षात आलं माझ्या की आपण साखर घालतोय, पण मग आपल्याकडे कॉफी खूपच कमी आहे. आणि परत असं म्हणून ढकलता आलं असतं की जाऊ दे आता नंतर परत ब्लॉग बनवते, कॉफी मागवते. पण म्हटलं नाही, आज काही झालं तरी मला ब्लॉग टाकायचाच आहे. त्यातही मग मी एक जुगाड शोधून काढला होता, तो तुम्हाला पुढे कळेलच. की मी पहिले जेवढी कॉफी होती तेवढी घेतली आणि कॉफी कपामध्ये ओतली. मी असं जनरली म्हणजे असं डायरेक्टली कॉफी त्याच्यात टाकून आधी प्यायचे, पण मला याच्यात वेगळी टेस्ट लागायला लागली. जी इन्स्टंट कॉफी आपण बनवतो ना, मी तशी टाकते दूध परत कपामध्ये आणि परत टाकते पातेल्यात आणि मग तापवते. पण मग मी आता काही जुगाड काढलं बघा, डायरेक्टली जी बरणी होती ना त्याच्यातच टाकलं दूध आणि कॉफी काढून घेतली त्याच्यातली. झाली कॉफी. कारण मला अशीही स्ट्रॉंग कॉफी लागत नाही, तर मग ठीक आहे म्हटलं. आता जे कॉफी पित असतील स्ट्रॉंग ते लोक मला हसत असतील की हे काय बनवले, पण मला कॉफी अशीच आवडते बाबा. म्हणूनच मी म्हटलं ठीक आहे आजच्या दिवस तर होऊन जाईल. आणि मी खरंच सांगते, जेव्हापासून मी आई झाली आहे ना तेव्हापासून मी असे जुगाड करायला शिकली आहे. म्हणजे खरंच जेव्हा आपण ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या पटकन करून घ्या, नाही तर मग आपलं बाळ येतं आणि जे आपल्याला टाईम स्वतःसाठी भेटतोय ना तो पण टाईम त्यांना द्यावा लागतो. आणि खरंच त्यांना द्यायलाही पाहिजे, त्यांच्यासाठीच आपण एवढं करतो. आणि हे सगळं करताना मला एक गोष्ट खरंच प्रकर्षानं जाणवते नेहमी की या खरंच ज्या बाया एकट्या असतात आणि ते आपली मुलं कसं काय सांभाळत असतील. ह्याचा मी जेव्हापासून आई झाली आहे ना, मला तेव्हापासून माझ्या आईची किंमत जरा जास्तच कळायला लागली आहे. त्याची गोष्ट तुम्हालाही पण खरंच वाटत असेल, मी मनापासून सांगतेय खरंच. आणि प्रत्येक बाईबद्दल मला थोडंसं आदर जास्त वाटायला लागलाय. बरं असो. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या. अशा प्रकारे माझी कॉफी आता तयार होत आली आहे. कॉफी बनते न बनते तोवर काव्या पण आली आहे. आणि काव्या आल्या आल्या किचनमध्ये असं असतं की आई मला पहिले घे. मग तिला घेतलं आणि किचनच्या ओट्यावरती ठेवलं. मग ती त्या ब्रशसोबत खेळत बसली आहे वाईपवाल्या.
आणि तिचं ते चाललं आहे काहीतरी टाईमपास. म्हणजे तिचं असं असतं की घे मी पण पाहते तू काय करते. मग ती तिकडे खेळत बसते आणि मी साईडला इकडे स्वयंपाक बनवते, कॉफी बनवते, जे पण मला बनवायचं असेल ते. तेवढं तरी बरं आहे की ती इकडे ओट्याकडे म्हणजे किचनच्या ओट्यावर तर बसते, पण मग गॅस वगैरेला हात नाही लावत. तिला सांगितलं गरम आहे मग ती शांत बसते. आता तिला मला पहिले पाणी द्यायचं आहे. तिचं पाणी दे कधीपासून चाललंय. चला तिला पाणी देते आणि नंतर कॉफी. ग्लास कोणता देऊ? हे देऊ तुझा छोटा? मग सरक बस खाली. खाली बसते लागते दोन. उभं कशाला राहावं लागते? अगं काय पाहिजे तुला? दे ग्लास दे, मी देते. पाणी कमी पिते तू, साठतेच जास्त आहे काव्या. चल दे आता ग्लास, बस दे. हां चला. काव्या भूक लागली का तुला? भूक लागली. काय खाते? काय खाते बेटा? काही खाते. म्हणजे काही पण खाते असं? भात खाते. बर चल मी तुला भाता देते. हा, काव्याला जेवायला दिलं आणि मी बाल्कनीत माझा मी टाईम एन्जॉय करण्यासाठी आले. मस्त निवांत बसून कॉफी प्यायची होती मला. बाहेर एवढं छान वातावरण होतं, मस्त थंडगार वाटत होतं. आणि ही आहे माझी बाल्कनी. तुम्हाला पूर्ण बाल्कनी मी नंतर कधीतरी दाखवेन, पण मला आधी सांगा की तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि नसेल आवडला तर काय अजून इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा. अशा प्रकारे माझा हा व्लॉग इथं संपतोय. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.